येऊन जा हळूवर खालीवर होत राहा. पहिलं तुम्हाला चालता येत नव्हतं? हो, उचलून आणलं होतं मला. मग मला घरी गेल्यानंतर एक 15% फरक पडला. 15% फरक पडला? हो, 15%. आणि आता बराच फरक पडलेला आहे मला. बरंच फरक पडला म्हणजे मला काठी घेतल्याशिवाय चालता येत नव्हतं ना. आता तुम्ही बिन काठीचे चालू शकता? हा, मी पहिल्यांदा आले त्या टायमाला मला उचलून आणलं. घरी गेल्यापासून मी काठी घेतलीच नाही. काठी घेतलीच नाही. अरे, ही तुमची दुसरी वेळ आहे? हा, आता माझी दुसरी वेळ आहे. अच्छा, बर. मला चांगला आता रिझल्ट म्हणजे 20% आलेला आहे. हो. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? मला डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करावं लागते, दोन्ही पण बॉल टाकावं लागते. हा, लातूरला पण म्हणले ऑपरेशनच करावं लागलं. अंबाजोगाईला म्हणले ऑपरेशन करावं लागलं. आम्ही बीड जिल्ह्यातून, धारूर तालुक्यात गाव आहे आमचं जहागीरमावा म्हणून, तिथून आलेला होतो. तुम्ही यांचे मिस्टर आता पहिल्यापेक्षा काय बदल वाटतं यांना? आता सध्या पहिल्यापेक्षा बराच फरक पडलाय. 30-40% फरक आहे. 30-40% फरक आहे. पूर्वीचा काय त्रास होता यांना? पूर्वीचा त्यांना उठता बसता येत नव्हतं. मला हाताला धरून म्हणजे असं उचलून त्यांना उभा करावं लागतं, बाथरूमला वगैरे न्यावं लागत होतं. आता इथं मी पहिलं 11 ऑगस्टला मी आलतो, त्याच्यानंतर मला 20% फरक जाणवला. 20% 11 ऑगस्टला आलतो मी. आता त्याच्यानंतर आज आलो, त्याचे फरक भरपूर जाणवायला लागले. त्याच्यामुळं आम्हाला डॉक्टर साहेबांचे मी अत्यंत आभारी आहे. मला माझ्या पायात चप्पल पण घालता येत नव्हती. चप्पल घालायचं म्हणलं तर एक जणानं माझा पाय थोडासा उभा करायचा आणि मग चप्पल दुसऱ्यानंच घालायचा. तर आता माझे पाय इतके व्हायलेत वरी. हे का अशी चलन दाखवते. मी आता स्वयंपाक करते 4-5 माणसाचा, भांडे घासते, अशी चलून दाखवते सगळं. हा, सगळं करते मी आता. मला जिथं जाईन तिथं सगळे, विदरघाटला पण गेले, तिथले पण डॉक्टर म्हणले तुम्हाला बॉलचं ऑपरेशन करावं लागेल, 2 बॉल टाकावंच लागतील, कुठंच तुम्हाला फरक पडणार नाही. हो, पण खात नाही. लोणीला पण गेले, लोणीची पण डॉक्टर म्हणले तुम्हाला आता या अगोदर आम्ही शिर्डीला गेलो. शिर्डीवर आम्हाला तिथल्या डॉक्टरनी सांगितलं की इथं काही इलाज होत नाही, तुम्ही लोणीला जा. लोणीच्या डॉक्टरला मी पहाटे 3 वाजता गेलो. तिथल्या डॉक्टरने एक इंजेक्शन दिलं. त्यांनी पण सांगितलं तुम्ही आता पुण्याला जाऊ शकता, तिथं काही ह्यांचा इलाज होत नाही. तिथून आम्ही नगरला, मी पुण्याला जात असताना वाटात विवेकघाटचा एक आपला विखे पाटलाचा कारखाना आहे, आपलं दवाखाना आहे, तिथं ॲडमिट झालो. त्यांनी सांगितलं 5 लाख रुपये लागतील ऑपरेशनला, जुनी बॉल टाकावं लागतील. मग माझी परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी काही त्यांना ऑपरेशन करण्याच्या भानगडीत पडलो नाही. मग यूट्यूबला तुमचं हे बघितल्यानंतर आमच्या मिसेसना आणि मी दोघांनी मिळून असा विचार केला की एक वेळेस सरला भेट द्यावा, जे आपल्या नशिबात असेल ते असेल. त्याप्रमाणे आम्ही ती बघून आलो.